Thank you, sir, for your cheerful and as well as valuable guidance. It has created a spark among alumni as well as students. Thank you, sir. Now, I would like to request respected Dr. P. A. Pawar, sir, to deliver his kind talks. Okay, now I would like to call Gadekar, sir, for his talks. सुवर्ण मत्स्य महोत्सवी या वर्षाच्या निमित्तानं केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या या आजच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर व्ही एस सपकाळ सर, मंचकावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर आर एस सपकाळ सर, पवार सर, केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे मागील काही वर्षामध्ये जे विद्यार्थी आपल्या या डिपार्टमेंटमधून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून आपली छाप या डिपार्टमेंटची छाप सर्व ठिकाणी पसरवत आहेत ते मिस्टर भुतडा, मिस्टर गायकवाड, मिस्टर बोलणारे, मिस्टर उखाणे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे माझे मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे 1994ला ज्यावेळेस केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट या ठिकाणी सुरू झालं होतं त्यावेळेस ही अवस्था डिपार्टमेंटची जर आपल्याला सांगितली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की ऍडमिशन झाल्या होत्या, परंतु शिकवायला त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी नव्हते. आणि सर्वात मोठा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी पडला होता की आता आपण केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला ऍडमिशन तर घेतली, पण आपलं भविष्य त्या ठिकाणी काय राहील. परंतु थोड्याच दिवसामध्ये डॉक्टर व्ही एस सपकाळ सर त्यावेळेस परदेशामध्ये नोकरी करत होते आणि सपकाळ सरांनी त्यांची ती नोकरी सोडून अकॅडमिक मध्ये करिअर करण्याचा त्यावेळेस निर्णय घेतला आणि केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे हेड झाले. आणि त्यावेळेस जे आमचे विद्यार्थी त्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्ही सर्व आश्वस्त झालो की आता आपल्या डिपार्टमेंटला एक चांगला माणूस की ज्याच्या हाताखाली आपलं भविष्य नक्कीच त्या ठिकाणी सुरक्षित राहणार आहे, ही भावना आम्हाला त्याच वेळेस निर्माण झाली होती. कारण व्ही एस सपकाळ सरांचं म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण सर्वच जण गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक जण त्या ठिकाणी 4-4 वर्ष तरी समजा सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सरांचा जो अप्रोच आहे म्हणजे जे आपण पिक्चर मधला जो डायलॉग आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही, तेरे सीने में सही, लेकिन ये आग सुलगनी चाहिए. असं हे जे व्यक्तिमत्व आहे सपकाळ सरांचं, त्याच्या माध्यमातूनच आज समाजामध्ये अतिशय मोठ्या मोठ्या पदावर काम करणारे आज अॅल्युमिनिज जे आपल्याला दिसत आहेत हे डॉक्टर सपकाळ सरांचं एक मोठं योगदान त्याच्या पाठीमागे आहे. डॉक्टर सपकाळ सरांचं आज या ठिकाणी मला अतिशय म्हणजे आनंद वाटतोय की आज या ठिकाणी त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मला मिळाली. अतिशय मोठा माणूस, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ असेल, अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असेल, संस्कृत विद्यापीठ असेल, या विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून ज्यांनी काम केलं. अनेक शासकीय निमशासकीय समित्यांचं चेअरमनशिप असेल, त्याचं डायरेक्टरशिप असेल, अशा मोठमोठ्या पदावर काम केलेलं आहे. आणि निश्चितच सरांच्या या मार्गदर्शनामुळेच त्या ठिकाणी आमच्यामध्ये एक आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला. मित्रांनो, बाकीचं खूप काही बोलणार नाही, परंतु या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते की ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो, शिक्षण घेत असताना प्रामुख्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल हा शिक्षणानंतर त्या ठिकाणी नोकरी करण्याचा असतो. स्वाभाविक आहे, घरची परिस्थिती तशी नसते,
आपण शिकून काहीतरी आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी आधार दिला पाहिजे, ही भावना त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची असते, आपली स्वतःची सुद्धा असते. पण मी आज आपण या ठिकाणी जे बसलेले विद्यार्थी आहेत, आता बरेच जण काही तर समजा व्यवसायामध्ये असतील किंवा नोकरीमध्ये असतील, परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की डिग्रीचा उपयोग हा केवळ आपल्याला चांगली नोकरी मिळण्याकरताच त्या ठिकाणी झाला पाहिजे असं बिलकुल नाही. जोपर्यंत तुम्ही थोडे मोठे स्वप्न पाहत नाही, कुठेतरी व्यवसाय उद्योजक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत नाही, तोपर्यंत तुमच्या हातून हे काम त्या ठिकाणी घडतच नाही. मी एक माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की 94ला ज्यावेळेस MSc टेकला या ठिकाणी ऍडमिशन घेतली, नक्कीच त्यावेळेस परिस्थिती काहीतरी आपण व्यवसाय करावा किंवा उद्योजक व्हावं अशी परिस्थिती कुटुंबाची नव्हती आणि माझी स्वतःची सुद्धा नव्हती. परंतु त्या 3 वर्षाच्या काळामध्ये सपकाळ सरांकडे पाहिल्यानंतर त्यावेळेस मनात ठरवलं होतं की मला नोकरी करायची नाही. मी माझा रिझ्यूम सुद्धा आतापर्यंत बनवला नव्हता. सपकाळ सरांचा आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळेस मेसेज आला की तुमचा रिझ्यूम मला पाठवा की तुम्ही काय काय केलेलं आहे, काय काय नाही, तर त्यावेळेस मी रिझ्यूम त्यावेळेस बनवला. म्हणजे कुठे नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेलो नाही, कुठे काहीच नाही. आणि ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट पाहिजे तेवढी सोपी नाही. म्हणजे तुम्हाला माझा अनुभव सांगतो की आपल्या समाजामध्ये नोकरी ही गोष्ट अतिशय शाश्वत त्या ठिकाणी वाटते. म्हणजे मुलाला मुलगी जर द्यायची असेल, मुलाचा संबंध जर करायचा असेल, तर त्याला नोकरी असली तरच ते व्यवस्थित होते. जर त्याला नोकरी नसेल तर नोकरी मिळणं खूप कठीण काम होऊन जाते. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्यावेळेस मुली पाहणं सुरू केलं, म्हणजे व्यवसाय सुरू केला, व्यवसाय सुरू केल्यानंतर मुली पाहणं सुरू केल्याच्या नंतर मुलीचे वडील सर्व सांगायचे, मुलगा वा दिसायला छान आहे, मुलगा शिक्षण चांगल्या अमरावती विद्यापीठातून झालं, MSc टेक झालेलं आहे, सर्व गोष्टी आहे, पण कसं नोकरी असते तर बरं झालं असतं. ते नोकरी नसल्यामुळं आमची काही तयारी नाही. म्हणजे नोकरी आपल्या समाजाचा असो की आपला असो, आपला हा सर्वात मोठा न्यूनगंड त्या ठिकाणी आहे. याची कारणं निश्चित आहेत की व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये बरेच लोक त्या ठिकाणी अयशस्वी होतात, त्याच्यामुळं हा प्रकार निश्चित त्या ठिकाणी होतो. परंतु आज तुम्हाला अभिमानानं सांगतो की ज्यांनी त्या काळात नाही म्हटलं त्यांना आज पश्चाताप होतोय की आपण चांगली संधी त्यावेळी उगवली. म्हणजे जे म्हणतात ना की वह मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से है, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. तर मित्रांनो, खरं म्हणजे आपला जो जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन मुळात आपल्याला या शिक्षणाच्या काळामध्ये त्या ठिकाणी बनला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठे रिस्क घेतली पाहिजे, कुठे नाही घेतली पाहिजे, याचं भान. आणि मला असं वाटते की केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट जिथे इंजिनियर्स तयार होतात, या इंजिनियर्सना खूप चांगल्या पद्धतीनं या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जमतात. पण आपण अनेक वेळा हा जीवनाचा जो आनंद आहे, हा आनंद घेण्यामध्ये त्या ठिकाणी कमी पडतो. मला एक गोष्ट आठवते. सिकंदर ज्यावेळेस भारतामध्ये आला होता, त्यावेळेस सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला होता. त्यावेळेस एका निवांत क्षणी एका मुलीनं, खेडूत मुलीनं त्या ठिकाणी त्या सिकंदराला विचारलं की तुम्ही इथे काय करणार आहे. तर त्यावेळेस सिकंदरानं उत्तर दिलं की मी भारत जिंकणार आणि असंच दर मजल असे देश जिंकत जाणार. त्या मुलीनं प्रश्न केला की मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार. तर तो म्हणाला की त्याच्यानंतर मी निवांतपणे जगेन. तर ती मुलगी म्हणाली मग त्याच्यानंतर निवांतपणे जगणार आहे तर मग आताच का निवांतपणे जगत नाही. म्हणजे मित्रांनो, कधी कधी आपण आपले जे ध्येय असतात, हे ध्येय किंवा आपले जे टार्गेट्स असतात, हे टार्गेट मिळवण्याकरता आपण आपले जे जीवनातले छोटे छोटे आनंद असतात, छोटे छोटे जे क्षण असतात, हे क्षण त्या ठिकाणी आपण आपल्या हाताने गमावतो आणि नंतर
ज्यावेळेस वेळ निघून जाते त्यावेळेस पश्चातापाची वेळ त्या ठिकाणी आपल्यावर निर्माण होते. त्यामुळे माझं आपल्या सर्वांना एवढीच विनंती राहील की आपलं जीवन हे राईस प्लेट सारखं असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समप्रमाणात असतात. जर समजा त्याच्यामध्ये भाजीची जागा जर आपण चटणीनं बदलवली तर त्या राईस प्लेटचं संतुलन त्या ठिकाणी बिघडून जाते. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचं महत्व त्या त्या ठिकाणी असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्या त्या काळातच केली गेली पाहिजे. आज तुम्ही तुमच्या काळामध्ये जी या ठिकाणी आता करू शकता ते नंतरच्या काळामध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचं महत्व हे त्या त्या परिस्थितीनुसार असते. माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती राहणार की आपण आपलं जीवन जगत असताना म्हणजे जे सांगितलेलं आहे की युवक ज्यावेळेस असतो तो युवक ज्यावेळेस म्हणजे शिक्षण घेत असतो त्यावेळेस त्याच्याजवळ शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा त्या ठिकाणी नसतो. नंतरचा काळ येते की जो आता आमचा काळ चालू आहे त्यावेळेस शक्ती असते, पैसा असतो, पण वेळ त्या ठिकाणी नसते. आणि नंतरचा काळ ज्यावेळेस येतो तसं आर्य सपकाळ सरांचा आता सध्याचा काळ सुरू आहे की पैसा असतो, वेळ असते, पण मग शक्ती नसते. तर आता आपल्याला आपलं जीवन जगत असताना कुठंतरी याचा सुवर्णमध्य साधण्याचं काम आपण आपल्या या जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे. आज सपकाळ सरांनी ज्यावेळेस डिपार्टमेंटला बसलो होतो त्यावेळेस सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा की आपण या डिपार्टमेंटमधून त्या ठिकाणी पासआउट झालो तर आपलंही कर्तव्य त्या ठिकाणी बनते की आपण या डिपार्टमेंटसाठी किंवा आपल्या या विद्यापीठासाठी त्या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान अतिशय मोठं आहे. म्हणजे गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश याच्यावर त्या ठिकाणी आपण गुरुचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळं गुरुनी काही म्हटलं किंवा गुरुदक्षिणा जर त्या ठिकाणी म्हटली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी, कारण आपण गुरुनी अंगठा मागितल्यानंतर अंगठा देणाऱ्या संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी मोठं झालेलो आहोत. तर सरांनी त्या ठिकाणी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यावेळेस मनाला त्या ठिकाणी जाणवलं की जसं म्हणतात ना सारे जगत को देने वाले, म्हणजे गुरुला जे म्हणतो आपण गुरु ब्रह्मा विष्णू महेश याचं रूप आहे. म्हणजे सारे जगत को देने वाले मैं क्या तुझको भेट चढावू, तेरे नाम से आए खुशबू, मैं क्या तुझको फूल चढावू. म्हणजे अशी गोष्ट आहे की या गुरुच्या आदेशाला आपण त्या ठिकाणी प्रतिसाद काय द्यावा. पण नक्कीच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सपकाळ सरांना आश्वस्त करतो की आमची जी 94ची बॅच आहे या बॅचचे सर्व जे काही विद्यार्थी होते त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. काय कोणी आउट ऑफ कंट्री आहे, काही गव्हर्नमेंट ड्युटीवर असल्यामुळे आता 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण संपूर्ण देशात त्या ठिकाणी आहे आणि निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे बरेचसे मंडळी त्या ठिकाणी येऊ शकले नाही. तर निश्चितच आमचा जो आमची जी बॅच आहे या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एक मेडलच्या स्वरूपामध्ये जसं सरांनी सांगितलेलं आहे की तसं त्या पद्धतीनं नक्कीच आमच्या बॅचच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करू. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देतो. केमिकल टेक्नॉलॉजीचे हेड म्हणून डॉक्टर सपकाळ सर असतील, सर्व शेलोकर सर असतील, हेंड सर असतील, पवार सर असतील, सर्व नॉन टीचिंग स्टाफ या सर्वांनी या ठिकाणी अतिशय सन्मानानं या ठिकाणी आमंत्रित केलं, या ठिकाणी आमचं आदरातिथ्य केलं. नक्कीच ही गोष्ट अतिशय अविस्मरणीय आहे. कारण ज्या विद्यापीठातून आपण शिक्षण घेतलं त्या विद्यापीठात आज आपल्याला या ठिकाणी अतिशय सन्मानानं या ठिकाणी बोलवण्यात आलं. तो माझ्या आयुष्यातला अतिशय संस्मरणीय क्षण त्या ठिकाणी निश्चितच आहे. असा हा क्षण ज्यांच्यामुळं मिळाला त्या सर्वांचं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.